अचानक ब्लॉग चालू करायचा विषय म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवर 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत गाईज. आमची आजी थांब आणि तुम्हाला सांगतो ह्या 50,000 मध्ये आमच्या घरातल्यांचं लई मेहनत आहे. कारण सांगतो तुम्हाला, कारण सांगतो बाकी खातो पहिला बस तू विषय असा तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्यांची मापं काढत होतो ना मी, म्हणून माझे सबस्क्रायबर एवढं झालं. आणि बिचारा या माणसाने लई मार खाल्लाय माझा आपल्या 50,000 सबस्क्रायबर साठी. ही तर पण लई मापा काढल्यात गाईज. लक्ष रड नकोच ग बस वैष्णवी. 50,000 कालपासून आम्ही वाट बघालतो, कालपासून. आता लवकरच 1 लाखाचा पल्ला गाठायचा आहे. असलं भारी वाटायला लागलं की नाही, इमोशनल म्हणजे डोळ्यात पाणी झालं, रक्त जर आटले, पाणी आटले पाणी आटलंय गाईज. तुम्हाला सांगतो लेक्चर बंद मी आलोय 2 वाजता. लेक्चर चालू झालं, लेक्चर चालू अजून इथंच आहे. 2 वाजता लेक्चर होतं. वैष्णवीनं मधनच कॉलेजच्या मधनं बोलून आणलेली. ऐकला काय आवाज? काय म्हणलास? रुको काहीच कॅमेरा लाएंगे ना वो थोपड़ बंद करेंगे आमचा अंकल. काय म्हणलास? काय म्हणलास? अब देखो किती सोजवळ बोलेगा. काय बोलास? शाळेला जा म्हणून सांगायला ऐक. शाळा काय पळून चालल्या काय? 50,000 सबस्क्रायबर होणं किती महत्वाची गोष्ट नाही काय? त्या शाळेत शिकून होत नाही 50,000 सबस्क्रायबर. अरे कॉंग्रॅच्युलेशन तर कर अंकल. नाही कर की रे काय डोंबलाच देतोय तो 50,000 रुपये. 5 रुपये निघूया चिंगूस मारवाडे येऊ. ठीक आहे अंकल, शुभेच्छा तरी घे रे. कॉंग्रॅच्युलेशन तरी म्हणा. कॉंग्रॅच्युलेशन. पहिला नोकरी लागून मला आज कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं ह्या आमच्या अंकलला की नोकरी करून एवढे पैसे कोण कमवत नाही. तर मी छापते पैसे. उगाच एसी घेतलं नाही घरात. ती चष्मा बदलला की गाईड. मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं की तुम्हाला आमच्या अंकल चष्मा लगेच बदलला. पैसा मोडका थोबडा वागाचा व्हायचं स्वतःला. आणि ते सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यात. काय म्हणणार आहेस? कॉंग्रॅच्युलेशन. ह्याला म्हणतात माणूस घर, हे राक्षस घर आमचं. असं दे कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. तुम्हाला खरं सांगतो सगळ्यांनी तुला बोलास का नाही सांग मारीन. चला करू देत, फरक पडत नाही. जर थांब की झुंझा हे झाले गेले सगळं. ते बघा काय सेलिब्रेशन का नतीजा. मी दरवेळेस करते पण मला आता लेट झाला पण चाललोय. पप्पा कसं वाटायला तुम्हाला? आई ग आमच्या पप्पाकडे मुद्दाम ना मला असं करायला. आय एम बिझी राईट नाऊ लाईक दॅट. असं करायला काय पप्पा? बस ऍक्टिंग सोबत आहे तुम्हाला सांगा. अहो कॉंग्रॅच्युलेशन तर करा. यस थँक्यू पप्पा. आता 1 लाख रुपये 1 लाख झाल्यानंतर मग केक आम्ही करणार. मी आता जातो गाईज कॉलेजला. आणि ह्या युट्यूब मागची स्टोरी तुम्हाला सगळी आज आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. माझा जो स्ट्रगल ऑल ओव्हर मला तुम्हाला. हा मग युट्यूब चॅनल मला पप्पाने तुला माहिती आहे ना, मी तेव्हा निक्कीला रडून फोन केला. निक्के पप्पांना कळालंय युट्यूबवर मी चॅनल काढलोय. पप्पा कावायला लागले. निक्के काय करू? आमचं बाबाला स्ट्रिक्ट होतं गाईज. तुम्हाला आता क्यूट सुंदर छान सुशील वाटतात आमचे पप्पा. ऐसा नाही थे वो चिडके रागीड थे ऐसे. होय का पप्पा? होय म्हणते त्यांनी. मला तवासली भिलेलो. निक्कीला पप्पांना कळालेलं युट्यूबवर कोणतरी सो कॉल्ड रिलेटिव्हनी पाठवलेलं तुमची पोरगी युट्यूबवर पण व्हिडिओ टाकायला लागले. आता पप्पा आमचा रौद्र रूप असा असं तुला कळतंय का ना युट्यूबवर कशाला टाकायला असं तसं. आणि आता बघा स्वतः जसं प्राऊड फील. तोपर्यंत विश्वास जिंका लागतोय गाईज पॅरेंट्सचा. हे लक्षात ठेवा. इथंपर्यंत येणं सोपं नाही आहे. पॅरेंट्सना तिथंपर्यंत हमी द्यायला लागतं की मी हे करायला लागलोय चांगलं करायला. वाटतं वा आमच्या घरचे किती छान सपोर्टिव्ह आहेत. ते रिलेटिव्ह असतात ना आग लावायला. तुम्हाला खरंच ते करा नाही खरंच चांगले असतात. पण जे रिलेटिव्ह असतात ना मध्ये आगला कशाला करायला आपलं हे करायचं. आपण कुणाला आपण पुढे जायला बघायचं कारण आपण कुणाला काय काढायचं. ठीक आहे तो क्लिप मी काहीच कट केलाय. तो तुम्हाला आणि काही तर लाईव्ह मध्ये सांगतो. विषय जरा पप्पांचं ऐकावं लागतं काहीच. पण इथं पण याचा प्रवास पण सोपा नव्हता. सो कॉल्ड रिलेटिव्हमुळे लई टोमणं खायला लागलं मला घरातल्यांचं पण. पण तुम्हाला दिसतंय का? हो आम्ही बघतच नाही असल्या लोकांकडं. मला आज वाटणारच तुम्हाला तिथलं. असू दे आजचा खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. फक्त तुम्हाला सांगायचं एक इंटेन्शन असं होतं की तिथंपर्यंत येणं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी विश्वास जतन करायला लागतं घरातल्यांचा. तेवढा ट्रस्ट बिल्डअप करायला लागतोय. रडायला लागतं. रात्री 3-4 पर्यंत डिप्रेशनमध्ये जायला लागतंय. व्ह्यूज काउंट करायचं, कॉन्टेंट हुडकायचं, लिहायचं, एडिट करायचं, शूट करून लई लढतरी असतात.
हा कॉन्फिडन्स जो आहे ऑन कॅमेरा तो आणायला लागतोय. लई लढतरी असतात, सोपं नाही आहे, खायचं काम नाही आहे हे जे ब्लॉगिंग वगैरे आहे किंवा सोशल मीडियावर जे कोण नावं ठेवताय का नाही प्लीज एकदा एक व्हिडिओ करून बघा. नाही व्हिडिओचं पण मारू दे, असं 4 चौघात जाऊन नुसतं सेल्फी काढून बघा, नुसतं सेल्फी काढून बघा आणि आम्हाला मेसेज करून सांगा की काय 4 लेवलचं चौघात आहे. जाऊन काढायचं कॉन्फिडन्स अजून आमच्यात सुद्धा आलेला आमच्यात नाहीये. सुद्धा नाही, कारण असं तुम्ही थोडं- बघताय आम्ही कधीच असं हा बाहेर जाऊन audience ब्लॉक मध्ये केलं नाही नाहीये. आज आपलं काम पण चालू आहे, दोन्ही काम चालू आहे. येस, आजचा दिवस चांगला आहे का. हा, होय. मगाशी मी व्हिडिओ मधनच बंद केलता कारण का मी एवढी मनापासून आनंदी झालोय की नाही आज मी तुम्हाला खरंच शब्दात सांगू शकत नाही. कारण का एक मुलगी आणि कुणाचाही सपोर्ट न करता यूट्यूबवर 50,000 सबस्क्रायबर होणे नॉट अ जोक. खरं सांगतो मी स्वतःवर असं म्हणजे नाही की मला माज आलाय अशा टाईपमध्ये ही गोष्ट सांगणं झालं. एक प्राऊड मुवमेंट आहे माझ्या आयुष्यातली आणि ती जी प्राऊड मुवमेंट आहे की नाही माझ्या आयुष्यात फक्त माझ्या ह्या तुमच्या सगळ्या फॉलोअर्समुळे झाल्या. तुम्ही जर मला सपोर्ट केला नसता, तुम्ही जर माझ्यावर विश्वास दाखवला नसता की नाही आज ही गोष्ट माझ्या आयुष्यात खरंच घडली नसती. आणि खरं सांगू तुम्हाला मी ही जी रूम बघायला लागला की आता पण रूममध्ये मी एकटी आहे. 3 वर्षापूर्वी ह्याच रूममध्ये मी असंच मी रडत बसायचो आणि आता पण मी रडूनच हा आता व्हिडिओ मी शूट करायला लागलोय. तेव्हा रडायचं कारण म्हणजे असं होतं की यार घरातल्यांचा सपोर्ट नाही, बाहेरचे रिलेटिव्स पप्पांचे मम्मीचे घरात सगळ्यांचे कान भरायला लागलेत की मुलगी आहे, व्हिडिओ वगैरे बनवत्या, परत हिचं लग्न झालं नाही तर काय करायचं वगैरे वगैरे ऑल सगळ्या गोष्टी माझ्या रिलेटिव्सकडनं पप्पांपर्यंत पोहोचायच्या. आणि ऑब्व्हियस गोष्ट आहे रे, कुठल्या वडिलांना असं चालणार आहे की असं असं बोलायला लागलं तर थोडे पॅनिक होतात. कुठले पण पॅरेंट्स असू दे ते पॅनिक होणार 100%. आमच्या घरात पण सेम सिच्युएशन झाली. पण माझ्या डोक्यात एकच होतं की माझ्या आईवडिलांना मला ते पटवून द्यायचं आहे, माझ्या घरातल्या सगळ्यांना ते पटवून द्यायचं आहे की मी जे करायला लागलो ते अजिबात चुकीचं नाही आहे. आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगतो 3 वर्ष लागली मला इथंपर्यंत यायला. मला घरातल्यांचा विश्वास जिंकण्यासाठी 3 वर्ष लागलीत. आणि आज मी जे रडलोय की नाही आज ते मला स्वतःवर प्राऊड फील झालं. मला एकच माझं आयुष्यात एम होतं की ज्या दिवशी मी तिथं त्या आरशासमोर उभा राहीन आणि स्वतःकडे बघेन कधी मला प्राऊड फील व्हायला पाहिजे. आणि माहिती आहे की एकेकांसाठी 50,000 सबस्क्रायबर्स म्हणजे एवढं तुमच्यासाठी काही नसेल पण माझ्यासाठी ही खरंच मोठी गोष्ट आहे. कारण का खरंच माझ्यासाठी बॅकबोन असं खरंच माझ्या आयुष्यात कोणच नाही आहे. मी स्वतः एकटी लढत आलो आहे. ना मला कोणाचा सपोर्ट होता ना माझी कुठली टीम आहे जी सगळं मॅनेज करेल. माझ्या बहिणीनं मला भयानक सपोर्ट केला. ती स्टील मला अजून माझ्या बिझनेससाठी एवढा सपोर्ट करते की मला खरंच एवढं डोळं झाकून माझ्यावर विश्वास कोण ठेवलं असं तेवढं माझी बहीण माझ्यासाठी करत्या. माझा भाऊ म्हणजे सगळेच माझी फॅमिली सगळेजण मला एवढं आत्ता सपोर्ट करायला लागला. तुम्हाला सगळ्यांना माझे फॅमिली व्लॉग बघायला एवढं आवडतात. तुम्ही माझे पप्पा असू दे, अंकल असू दे, आई, मम्मी, आंटी सगळ्यांवर तुम्ही एवढं म्हणजे तुमच्या घरातले असल्यासारखं त्यांच्यावर तुम्ही प्रेम दाखवताय. खरंच लई भारी आहे. पण तिथंपर्यंत गाईज जो ट्रस्ट बिल्डअप करायला मला जे कष्ट घ्यावे लागलात कधी तुम्हाला खरंच पटणार नाही. मी तिथंपर्यंत माझ्या घरातल्यांना आणलंय कसं हे माझं मला माहिती आहे. आणि एक मुलगी असून पण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणं हे खरंच अजिबात सोपं नाही आहे. कारण का भरपूर गोष्टी असतात, भरपूर गोष्टी मुलीच्या जातीनं एक भीती असते मनात की काय झालं तर काय करायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण मला एकाच गोष्टीवर बिलीव्ह होतं, माझं कर्म आणि माझा गणपती बाप्पा. त्यांनी मला भयानक माझ्या आयुष्यात भयानक मला साथ दिला. मला जेव्हा घरातली कावायची कधी व्हिडिओ करू नको मी लिटरली ह्या रूममध्येच बसून कधी गणपतीला एकच विश करायची की मला बाकीचं मला पैसा कमवायचा नाही आयुष्यात. मला फक्त ह्यांना सांगायचं आहे की मी जे करायला लागलोय कधी एकदम राईट करायला लागलोय. माझं एवढंच होतं. मला गणपती बाप्पाला मी कधीच पैशासाठी मी कधीच माझी इच्छा त्याच्या समोर व्यक्त केलेली आहे, त्याच्यासमोर मी कधीच नाही. मला फक्त असं होतं की भाई एकदा मला चान्स भेटू दे आणि मला ते करून दाखवायचं एवढं होतं. आणि खरी गोष्ट सांगायची म्हणजे की नाही माझ्या घरातल्यांची आधी एवढी परिस्थिती नव्हती. खरंच सांगतो मी असं एक सांगायची म्हणजे स्टोरी सांगायला झालं. माझ्या खरंच घरातल्यांची एवढी परिस्थिती नव्हती आणि आज सगळं आहे त्यांच्याकडं. आणि ते फक्त पैशामुळंच म्हणजे पैसा असेल की नाही लोक लय किंमत देतात मला हे माहीत होतं. आणि आत्ता मी पैसे कमवते, मी एवढे पैसे कमवते की तुम्हाला पटणार नाही. मी एवढे पैसे छापतोय ते पण माझ्या स्वतःच्या कष्टावर ही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. सांगायला नाही पाहिजे पण मी आज प्राऊडली सांगणार आहे ही गोष्ट. मी पैसे स्वतःच्या जीवावर कमवतोय आणि मी तितकी हॅपी आहे माझ्या त्या जेवढे पण माझा इन्कम आहे आता सोशल मीडिया थ्रू. आणि पण माझ्या म्हणजे पप्पांना अंकलला
त्यांच्या म्हणजे मी आता 23 एजचे आहे, तेव्हा ते 23चे असताना त्यांच्यावर जबाबदारी आली आणि त्यांच्यावर लय असं होतं की पैसे नाही आहेत तर कोण इतकं एंटरटेन करत नव्हतं, तेवढ्यापुरतं हाय हॅलो नमस्कार एवढंच होतं. पण आता 30 लोक कधी माझ्या पप्पां आणि अंकलला एवढी किंमत देतात कधी, कशामुळं पैशामुळं. मी त्या गोष्टी सगळ्या बघितल्या, कारण माझ्या पप्पांनी अंकलनी कधी शून्यातनं दिवस काढले आणि माझं हेच जिद्द होती, मला पण शून्यातनंच वर यायचं आहे. फक्त माझ्यासाठी ते असं एक म्हणतात ना की इन्स्पायर की हे ह्यांच्याकडनं मी शिकणार, हे माझ्यासाठी होतं. त्यांनी खरंच सांगतो मी तुम्हाला, लई म्हणजे ते कष्टाचे दिवस असतात की नाही, ते कष्टातनं वरती जेव्हा आपण येतो की ती जी आत्ता मुवमेंट आहे की मी आत्ता जगायला लागलो ह्या क्षणाला, मी रडलोय, एवढी रडलोय म्हणजे ते आनंदाचे अश्रू आहेत, रडलोय म्हणजे आनंदाचे अश्रू आहेत. मी खरंच तुम्हाला त्या शब्दात नाही सांगू शकत. आणि एक गोष्ट अजून की माझ्या जवळच्या माणसांनी अजून पण कोण सपोर्ट केला नाही आहे, पण माझे जे फॉलोअर्स आहेत की नाही, तुम्ही मला ओळखून न ओळखून पण मला तुम्ही कधी बघितला नाही प्रत्यक्षात, तुम्हाला माझ्याबद्दल माझ्या लाईफमध्ये काय काय तुम्हाला काही माहीत नसून पण तुम्ही मला एवढं सपोर्ट करताय. प्रत्येक व्हिडिओला तुमचे लाईक कमेंट असणं ही खरंच एवढी सोपी गोष्ट नाही आहे, कारण का ऑनलाईन दिसणाऱ्या सगळ्या गोष्टीवर आपण असं इझिली विश्वास नाही ठेवत. पण तुम्ही माझ्या व्लॉगमधून व्हिडिओमधून तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आहे की नाही, म्हणजे माझ्या डोळ्यातला अश्रू तुम्हाला सांगत असतील की मी काय फील करायला लागलो. आणि मी डे 1 पासून म्हणतोय की माझे फॉलोअर्स माझ्यासाठी जास्त मॅटर करतात. तुम्ही जो माझ्यावर ट्रस्ट दाखवला ना की माझे जे व्हिडिओ आहेत तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत बसून बघू शकताय, तो जो ट्रस्ट आहे की नाही, मी अजिबात त्याला तडा जाऊन देणार नाही आहे. ह्याची 100% गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि एक अशी गोष्ट सांगायची म्हणजे की नाही, मुलींसाठी खास करून मला मुलींना सांगायचं आहे, बाई तुम्ही लढा, पिंजऱ्यातनं कसं बाहेर पडायचं ते पडा, पण खरंच बाहेर पडा. तुम्हाला आयुष्यात जे करायचं ना ते खरंच करा, तर ॲट दी एंड कधी तुम्हाला खरं सांगतो ॲज अ गर्ल म्हणल्याकडे तुम्हीच तुमच्यासाठी असतं. आणि माझं एक ड्रीम आहे, ते मी माझ्या आईबाबांना पण आजपर्यंत सांगितलं नाही, कुणालाच सांगितलं नाही. मी आज ऑन कॅमेरा पहिल्यांदा ही गोष्ट सांगायला लागलोय. आयुष्यात मी अजून काही कमवीन मला माहिती नाही, पण मला इथंपर्यंत तर कमवायचं की मी माझ्यासाठी एक छोटी रूम, स्वतःची रूम घेऊ शकेन. भाई बस, मला ना सासरचं घर पाहिजे ना माहेरचं घर पाहिजे, मला स्वतःचं एक छोटं घर पाहिजे. म्हणजे ते दोन्ही माणसं माझ्यासाठी मॅटर करणारच आहेत, ऑब्व्हियसली पाहिजेत मला. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी माणसात वाढलेली मुलगी आहे, मला एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी आहे, त्यामुळे मला माणसं लागतातच. पण एक माझं असं ड्रीम आहे की आय डोंट नो इन फ्युचर काय गोष्टी होऊ शकतात मला माहिती नाही, पण मला स्वतःचं एक घर पाहिजे. मला पहिल्यापासून असं आहे, म्हणजे इगो म्हणला तरी चालेल, माझ्या तो ॲटिट्यूड आहे, इगो आहे म्हणा. कारण मला पहिल्यापासून असं की मला कुणासमोर हात पसरायला नाही आवडत, कारण मी पहिल्यापासून असं बघितलंय, हात पसरायला आवडत नाही मला कोणासमोर, की पाया पडा, हा नमस्कार असं झालं की त्यांच्यासमोर झुकायचं, हे मला पहिल्यापासून जमत नाही. काय असायचं स्वतःच्या जीवावर मला पहिल्यापासून हे. आणि त्याच्यामुळे माझं कसं एक ड्रीम आहे की मी माझ्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या हिमतीवर मी हे माझं एक घर घेईन, छोटे का होईना, एकदम छोटं, एक रूमचं जरी असलं तरी मला इनफ आहे माझ्यासाठी. ते माझी खरंच इच्छा आहे आणि होप सो देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ती पण इच्छा माझी पूर्ण होऊ दे. आणि आज माझ्या आयुष्यात पूर्ण मी जर आज कुणाला मिस करत असेल ना ते माझ्या आजोबांना आहे. कारण ते मला तिसरीत काय दुसरीत असताना त्यांनी मला सोडून गेल्यात. पण मी खरंच भयानक मिस करतोय. मी परवाच कॉलेजात जात असताना कधी एक आजोबा आणि त्यांची नात गाडीवरून जात होती. मला एवढं असं भरून आलं कधी मन. खरंच आपल्या आयुष्यात कधी आजी आजोबांचं असणं भयानक गरजेचं आहे. कारण मी लहान असताना कधी आमच्या आजोबा, तुम्हाला सांगतो मी त्यांना अण्णा म्हणायचो. आमच्या अण्णा मला एवढं डोक्यावर घेऊन सगळीकडे फिरायची, एवढा माझा लाड प्रचंड केलीत कणी. आणि आज त्याने असतील तुम्हाला सांगतो, आणि ही माझी अचिव्हमेंट बघित असती तर सगळ्यांना पेढं वाटत सुटलं असतं त्यांनी. मी भयानक मिस करतोय त्यांना. त्यांनी खरंच पाहिजे होती. माझं एवढं लाड कधी तुम्हाला सांगतो माझ्या पप्पांनी पण कधी केलं नाही, तेवढं त्या वयात त्यांनी केलं. पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी नाही येत आमच्यात. पण आज त्यांनी मला वरनं बघत असतील ना तरी 100% माझ्यावर प्राऊड फील करत असणार आहेत, 100%. आय थिंक मी एवढी पहिल्यांदा रडलो आहे ऑन कॅमेरा. बट आज खरंच माझ्यासाठी खूप जास्त प्राऊड मुमेंट आहे. आणि आयुष्यात कधी अशी माणसं खरंच पाहिजेत जी म्हणजे त्यांना आपलं वाईट बघायचं असतं. खरंच सांगतोय मी, असं निगेटिव्ह नाही बोलायला पाहिजे. हा माझ्यासाठी एकदम हॅपी मुमेंट आहे माझ्यासाठी. बट एक गोष्ट शेअर करायची, कारण
मला असं म्हणायचं आहे की माझ्या अनुभवावरून तुम्ही पण काहीतरी शिकलं पाहिजे म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगत असतोय. आयुष्यात आपल्याकडे दुश्मन पण पाहिजेत बरं का, कारण दुश्मन असले ना की आपल्या मनात एक जिद्द निर्माण होते की ह्याला असं मला बोललं ना तर मी ह्याला करून दाखवणार. तर असे होते ना ते रिलेटिव्स. आता त्यांना मी जास्त आधी होती अशी चिडचिडी, अशी तोंडावर त्यांना उत्तर द्यायची, अशी लई होतो, अजून पण आहे असं नाही. पण मी आता जर जास्त काय प्रेफर करत असेल कधी तर मी असं म्हणतोय की बोलण्यापेक्षा की डायरेक्ट त्यांना करून त्यांच्या तोंडावर कोल्हापुरी पायतार मारायचं, हे माझा स्वभाव आहे आता सध्याचा तरी. आय डोंट नो पुढचं मला माहिती नाही. पण मी अशी शांत बसणाऱ्यातली मुलगी नाही. अव्वा मला असं बोललं जाऊ दे अशी नाही आहे मी जिद्दीला पेटलो की मग विषय संपला, मी करून दाखवणारच. आणि त्या दुश्मनांमुळंच आज कदाचित मला हे अचिव्हमेंट, त्यांचा पण एक 2% आहे या अचिव्हमेंटमध्ये. कारण तुम्ही जर माझ्याबद्दल असं म्हणजे नाही का जलस फील झाला नसता किंवा मला टोमणे वगैरे मारला तर मी आज हे केलो नसतो. असं ह्या गोष्टी होत राहतील गाईज. पण खरंच आज खरंच मनापासून थँक्यू सो मच. तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आणि आज तुमच्यामुळंच, फक्त माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्स फॉलोअर्समुळंच मला हा आजचा दिवस बघायला मिळाला आहे. खरंच मी खरंच सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणायला लागलो आहे. आज हा दिवस येणं मी म्हणजे माझ्यासाठी एक्सपेक्टेड नव्हतं. येईल म्हटलं कधीतरी येईल, ठीक आहे असं होतं, पण येईल वाटलं होतं. मला अजून पण आठवते मी जेव्हा पहिल्यांदा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला कडे, तेव्हा आय थिंक आठवड्याभरात पप्पांना कळालं की मी यूट्यूबर असं काढलं. आणि यूट्यूबर असं तेव्हा काय नव्हतं ना, ब्लॉग वगैरे करू शकतो आपण कुणाला. पप्पाने बघितलं, पप्पांच्या शिव्या खाल्ल्या, खाल्लो. पप्पा असं ब्ला 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 सगळ्या गोष्टी झाल्या आणि ऑब्व्हियस गोष्टी होत्या त्या. पण मी हार मानलो नाही, खरं सांगतो. कारण का मला स्वतःवर विश्वास होता. आणि एक गोष्ट अशी होती की मला माहिती होतं की मी चुकीचं अजिबात करणार नाही. अजून पण तुम्ही आता व्हिडिओ बघू शकता की ती जरी पोरींचं बघायला लागलायचं की जिमच्या नावाखाली असू दे किंवा वडेवर काय त्यांचे कॉन्टेंट माहिती आहे मला, पण त्याच्या नावाखाली पूर्ण अश्लीलपणा चालू असतोय. बट मला एक असं होतं की भाई अशा गोष्टीच्या आहारी जायचंच नाही आपल्याला. जे काय करायचं आहे की नाही एका सरळ मार्गाने जायचं आहे. आपल्या आईबाबाची मान खाली जाता कामा नये, हे असंच सोशल मीडियावर मला हे करायचं होतं. आणि आज तुम्हाला खरं सांगतो लिटरली ही एवढी प्राऊड मुमेंट आहे की नाही. माझे अंकल पप्पा कुठं पण जाऊ दे तर कुठं पण जी रिस्पेक्ट मला देतात की नाही माझे फॉलोअर्स, सगळे फॉलोअर्स, तेवढंच माझ्या पप्पाने आणि अंकल देतात की काका तुम्ही मिगडाचे पप्पा आहे का किंवा काका आहे का, तुम्ही भारी आहे. मग त्यांना ते स्पेशल ट्रेट करायचं लाईक काका तुम्ही इथं बसा किंवा तुम्हाला हे बरोबर असं सगळे त्यांना ट्रेट केलं जाते. ह्याच्या एवढी प्राऊड मुवमेंट की तुम्हाला सांगतो की मला नाही वाटत अजून अशी कुणाला भेटली असेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे. पण माझ्यासाठी माझ्या आयुष्यात हे मी तुम्हाला शेअर करायला लागलो आहे. ही एवढं भारी वाटते की मला पप्पा पण सांगतात अगं असं इकडे गेलतो आणि मला इथं असं हे झालं म्हणजे त्यांना ते तिथंपर्यंत आणणं हे सोपं नसतं रे. कारण का एक मुलगी कुणाचाही सपोर्ट नसताना, कारण आता जे इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत त्यांच्याकडे एक टीम असते, एडिटर म्हणा किंवा कॅमेरा शूट करणारा एक ॲक्टर असतो त्यांच्याकडे, असं भरपूर टीम असतात. पण माझ्याकडं तुम्हाला सांगता फॅमिली सोडली तर माझ्या कॉन्टेंटमध्ये असं कोण नव्हतं तुम्हाला दिसत. एकटीनं तो म्हणजे वन साईड रोल असतो की नाही, डबल रोल करणं, ट्रिपल रोल करणं, हे सगळं करून एवढं म्हणजे लई अपडाऊन गोष्टी झाल्या. एकदा व्ह्यूज गेले नाहीत, एकदा असं एवढं कोण बाहेर गेलं की ओळखायचं नाही, वाटायचं की उगाच करायला लागलोय काय आपण, कशासाठी करायला लागलोय, कोण ओळखणा बी झाले असं तसं. लई निगेटिव्ह गोष्टी झाल्या आयुष्यात, लई भयानक निगेटिव्ह गोष्टी झाल्या. पण ॲट दी एंड आज बघायला लागलाय एवढा प्राऊड मोमेंट होता. आणि लिटरली आज एक फॅन्स अशा असतात भेटतात की त्यांना असं म्हणजे आता मला जे शब्द फुटण झालेत ना तसं त्यांना होतंय मला भेटल्यानंतर, अगं तुला भेटलोय मी हे पटणं झालंय की तूच आहेस ही, किंवा इचलकरंजीमधली सगळ्यात पहिली मुलगी असशील जी अशी एक कॉन्टेंट क्रिएटर इन्फ्लुएन्सर आहे. असलं वाटतं की माझ्या अक्षरशः माझ्या आजच ही माझं स्टोरेज जरा भरलेलं त्याच्यामुळे व्हिडिओमधनंच थांबला. तर ती मुलगी एवढी असं हायपर झाली की तिला असं पटत झालं की ती मी आहे. म्हणजे एवढं ती प्राऊड मुवमेंट माझ्यासाठी होती, ती अंगावर लिटरली माझ्या काटा आलता. एवढं म्हणजे असे फॅन्स भेटणं का नाही तुम्हाला खरं सांगतो. माझा जो ऑडियन्स आहे की नाही एवढा भारी आहे तुम्हाला सांगतो, असं छपरी वगैरे काही नाही. आणि मला एवढं रिस्पेक्ट देतात आहे की तुम्ही तो रिस्पेक्ट मला कुठंच भेटणार नाही. खरंच ती फिलिंग मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, खरं सांगतो. असं अनेकदा खरंच मनापासून थँक्यू. असं सपोर्ट मला शेवटपर्यंत करत राहावा आणि हा विश्वास मी तुमचा कधीच तुटून देणार नाही. खरंच एकदा मनापासून थँक्यू सो मच. थँक्यू.